नमस्कार मुलांनो, इयत्ता तिसरीचा मराठीचा धडा इलाच्या घरी. धडा आहे 26वा. इलाच्या घरी. आपण कधीतरी कोणी नवीन घर घेतलं त्यांच्याकडे आपण जातो, तर त्यांना काही फुलांचं गुच्छ देतो किंवा काही भेटवस्तू देतो. तर आता या पाठामध्ये मैत्रिणींचे संवाद आहेत, कन्व्हर्सेशन आहे. आता कोण आहे बघूया. गौरी म्हणते, अगं इला, तू नव्या घरी केव्हा गेलीस? आता त्यांच्या वर्गातली एक मुलगी आहे इला. ती या मैत्रिणींच्याच आजूबाजूला राहत होती, परंतु आता तिच्या वडिलांनी नवीन रूम घेतला आहे बिल्डिंगमध्ये नवीन रूम घेतला आहे. तर तिथे ही बघा इला दिसते, ती हात दाखवते आपल्या मैत्रिणींना. आणि त्या इला तिने आपल्या मैत्रिणींना घरी बोलावलं आहे. ती इलाला काय विचारते, अरे तू नव्या घरी कधी गेलीस? तर इला काय सांगते, मागच्या रविवारी. गौतम म्हणाला, कसं आहे तुझं घर? इला म्हणाली, छान आहे, उद्या रविवार आहे, मी पत्ता सांगते, तुम्ही उद्याच या माझ्या घरी. आता कोणालाही आपल्या घरी आपल्या मित्रमैत्रिणींना आणायला आवडतं. आता तो मुलगा विचारतोय, कसं आहे तुझं घर? आता घर छानच असणार, कारण त्यांनी असं म्हणायला पाहिजे होते की आम्ही येऊ का तुझ्या घरी, पण तो म्हणाला नाही. कारण ज्याचं घर आहे त्यांनी बोलवलं तर जायला आवडेल. मग इला काय सांगते की तुम्ही उद्या रविवार आहे, तो रविवारी माझ्या घरी या, मी पत्ता सांगते. तर ती आपल्या मित्रमैत्रिणींना पत्ता देते. आणि दुसऱ्या दिवशी रविवार असतो. तर उषा काय म्हणते, आम्ही उद्या 11 वाजता तुझ्या घरी येऊ. म्हणजे रविवार आहे, रविवारच्या दिवशी ही मुलं 11 वाजता इलाच्या घरी जाणार आहेत. आता दुसरं काय दिलं आहे, सगळेजण पत्ता शोधत इलाच्या घरी येतात. इलाची आई सर्वांचं स्वागत करते. आता घर शोधत मुलं आलेली आहेत. आणि इला बघा इथे खिडकीत उभी आहे, हात दाखवते की इकडे या, आम्ही इथे राहते. आता मुलं गेली. आता अंकिता म्हणते, अय्या इला, कसलं हे तुझं घर? ही तर उंच इमारत आहे. म्हणजे हे बिल्डिंग बघितल्यावर ते एकदम सरप्राईज झालं की अरे वा, एवढ्या मोठ्या घरात ही राहते. अंजू म्हणाली, आणि इमारतीभोवती छान फळबाग आहे. इमारतीभोवती म्हणजे ही इमारत आहे, त्याच्या आजूबाजूला फळांची बाग आहे. रेहाना म्हणते, आम्ही बागेत फिरलो. आंबा, कवट, बोर, पपई अशी वेगवेगळी फळं झाडे पाहिली. हे कवट हे सुद्धा एक फळ असतं. ते गणपती जेव्हा येतो तेव्हा ते बाजारात येतं आणि गणपतीला हे दिलं जातं. तर ही फळझाडे त्यांनी त्या इलाच्या बिल्डिंगच्या आजूबाजूला पाहिली. इलाची आई म्हणते, मुलांनो, तुम्ही आमच्या घरी आलात, गोड गोड खाऊ खा, माठातलं गारगार पाणी प्या, खेळा, मजा करा. आता मुलं आली आहेत. आईला तिच्या बरं वाटलं आहे. इलाचे मैत्रिणी आले आहेत. तर इलाने काय केलं, त्यांना खाऊ दिला. बघा तिने ट्रेमधून खाऊ आणला आहे त्याच्यासाठी. तिने खाऊ दिला आणि आईने काय सांगितलं, माठातलं गारगार पाणी प्या, म्हणजे फ्रीजमधलं पाणी पिऊ नका. म्हणून त्यांनी काय ठेवलेलं आहे, माठ भरून ठेवला आहे. ते दिसतोय तुम्हाला, माठ भरून ठेवलं आहे. त्याच्याबरोबर ग्लास आहे, म्हणजे ह्याच्यातून तुम्ही गार पाणी प्या. आणि खाल्लं पिल्ल्यानंतर मुलं काय करतात, थोडं इलाच्या घरी खेळतायत, मजा करतायत. गौरी म्हणते, इला काकू येतो आम्ही, आपण तर घरी जातो आहे, मग जातो का म्हणत नाही? कारण ती पद्धतच आहे. जेव्हा आपण घरी जातो तेव्हा सपोज तुम्ही कामाला जाताय किंवा शाळेत जाताय, तर निघताना आपण आईला काय सांगायचं, आई येतो ग किंवा येते ग. म्हणजे येते म्हणजे तुम्ही परत रिटर्न येणार आहे, जातो कधीच म्हणू नये, येतो. त्याप्रमाणे गौरीने त्या इलाला आणि काकूला काय सांगितलं, येतो आम्ही. सर्वजण म्हणतायत, वा, आजची सुट्टी तर मजेत गेली. कारण त्यांना आपल्या मैत्रिणीचं घर बघायला आवडलं आणि त्यांनी रविवार आपला छान आनंदित घालवला. तर असंच तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या घरी जा, तिच्या घराचं तुम्ही वर्णन करा.
किंवा तुमच्या बाईंना सांगा, तुमच्या आईला सांगा की माझ्या मैत्रिणीचं घर कसं होतं. का जोपर्यंत तुम्ही एकमेकांबरोबर संवाद करत नाही, आईबरोबर किंवा तुमच्या शिक्षकांबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर संवाद करा, तर तुम्हाला एकमेकांचं मन किंवा एकमेकांच्या भाषा, एकमेकांचं बोलणं समजेल. ठीक आहे. या पाठाचा मी वर्कशीट बनवली आहे, ती माझ्या चॅनलला तुम्हाला दिसेल आणि ही चित्र देखील तुम्हाला वहीमध्ये काढायची आहेत. आता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.